राष्ट्रवादीचे नेते तथा ज्यांची नुकतीच आता गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे असे निलेश निकम सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर भैया, गटनेतेपदी आपली नियुक्ती झाली आहे, मनात काय भावना आहेत? ही आनंदच आहे, पण अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी आहे. माननीय अजितदादा पवार यांनी सगळ्या नगरसेवकांशी चर्चा करून नगरसेवकांनी त्यांना ते अधिकार दिले होते आणि अजितदादांनी त्याबाबत माझं नाव सुचवून त्यांनी मला गटनेतेपदी त्यांनी माझी नेमणूक केलेली आहे. पुढील 5 वर्षाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात बसणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती अतिशय मोठी जबाबदारी अशी आहे की महानगरपालिकेचा कारभार जो आहे हा पारदर्शीपणे पार पाडला पाहिजे. नागरिकांचा पैशाचा विनियोग हा यथोचित ठिकाणीच खर्च झाला पाहिजे आणि त्याबाबत जी गळती हा शब्द अजितदादांनी वापरला होता की पैशाची गळती होणार नाही ह्याची काळजी आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. म्हणजे त्याला अनेक आर्थिक विषय असे आहेत की त्या ठिकाणी टेंडर्स फुगून त्या ठिकाणी कामं केली जात आहेत. त्याबाबत आम्हाला त्याबाबत चाप लावा लागणार आणि अजितदादांची कायम भूमिका आहे. मी स्थायी समितीचा अध्यक्ष असतानासुद्धा त्यांनी मला तेच सांगितलं होतं की महानगरपालिकेचं नुकसान होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि जी कामं कराल ती नागरी हिताची कराल. त्यामुळे आमची ही पुढल्या कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांकडनं हीच अपेक्षा असणार आहे की तुम्ही नागरी हिताची कामं करा आणि पैसे हे ज्युडिशियसली म्हणजे ते व्यवस्थित पैसे त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजेत आणि त्याच कामासाठी ते खर्च झाले पाहिजे. तर भैया, पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी खरं तर ही निवडणूक लढलेली होती आणि यामध्ये भाजपाला चांगलं यश मिळेल असं वाटत होतं, मात्र राष्ट्रवादीला याच्यामध्ये अपयश मिळालं. आत्ता सध्या तुम्ही विरोधामध्ये बसलेला आहात महानगरपालिकेमध्ये, मात्र राज्याच्या सत्तेमध्ये सत्ताधारीमध्ये सुद्धा अजितदादा आहेत. तुम्हाला आता हे समीकरण कसं साधता येईल? कारण पालिकेमध्ये विरोधामध्ये असणार आणि राज्याच्या सत्तेमध्ये असणार. बघा, ही काय विधानसभा नाही की लोकसभा नाही आहे. इथे शहराच्या विकासाच्या संदर्भातली कामं येत असतात. ती जी कामं आहेत जिथं चांगली कामं येणार आहेत जे नागरी हिताचे त्याला आम्ही मनापासून सगळे आम्ही पाठिंबा देणार. परंतु ज्या ठिकाणी आम्हाला अनियमितता आढळेल, ज्या ठिकाणी पैसे वाया घालवले जातात अशा ठिकाणी त्याबाबत नागरिकांच्या पैशांची बाजू आम्ही घेणार. त्या ठिकाणी नागरिकांची बाजू आम्ही उचलून धरणार की त्या ठिकाणी पैसे हे आहेत हे व्यवस्थित वापरले गेले पाहिजेत. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा काय कोणाच्या एकट्याचा पैसा नाही आहे आणि तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे आणि नागरी हिताच्या कामांसाठी वापरला गेला पाहिजे. त्याचबरोबर अतिक्रमणांचा विषय आहे, रस्त्यावरच्या कचऱ्याचा प्रश्न आहे, ह्याबाबतसुद्धा मैला पाण्याचा प्रश्न, शुद्धीकरणाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्यांमध्ये आमची भूमिका ही स्पष्ट राहणार आहे की ही जी कामं आहेत ही झालीच पाहिजेत, परंतु ती कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शीपणा असला पाहिजे. खरं तर अजितदादा या निवडणुकीमध्ये सातत्यानं सांगायचे की माझ्याकडे महापालिका द्या, मी तुम्हाला मोफत बस आणि मेट्रो सेवा देईन, मात्र त्यांच्याकडे सत्ता आली नाही. आता तुम्ही विरोधी बाकावरती बसले आहात. कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन खरं तर तुम्ही पालिकेमध्ये विरोधी बाकावरून जोर लावणार आहेत? या शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे, जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत. आता ह्या सायकलच्या स्पर्धा आल्या, रेस आली इंटरनॅशनल, म्हणून रस्ते आत्ता गुळगुळीत केले, त्यासाठी सुद्धा थोडंसं गव्हर्नमेंटचं फंडिंग आलेलं आहे. नाहीतर संपूर्ण शहर हे खड्डेमय झालेलं होतं. तो ठीक आहे, उशिरा का होईना आता ते रस्ते झालेले आहेत, परंतु कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी टँकरनी पोचवलं जातं जे लाजिरवाणं आहे. आपले मैला शुद्धीकरणचे जे प्रकल्प आहेत, आपल्याला ज्या पद्धतीने जेवढे MLD पाणी आपल्याला शुद्धीकरण आपण केलं पाहिजे ते होत नाही आहे आणि त्यासाठी आता जे टेंडर्स मागवलेले आहेत, जे टेंडर्सचं अवॉर्ड पण झालेले आहेत, ती कामं जी आहेत ती व्यवस्थित होतील. त्यातलं जे पाणी जे आहे त्यातले BOD लेवल्स, COD लेवल्स हे मानांकनाप्रमाणे तेवढ्या पद्धतीने शुद्ध होतं आहे का नाही हे बघण्याची कामगिरी आम्ही करणार आहोत. ती आमची जबाबदारी असेल आणि जर त्या मानांकनाप्रमाणे जर पाणी त्यातून जर मिळत नसेल तर निश्चितपणे आम्ही त्याला प्रशासनाला आणि आम्ही सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरणार आहोत. भैया, खरं तर शरद पवार असतील यांच्या नेतृत्वात सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, आता अजितदादांच्या नेतृत्वात सुद्धा तुम्ही काम करतायत. मात्र शरद पवारांवर गेल्या 2 दिवसामध्ये मनोहर भिडे यांनी एक वक्तव्य केले की शरद पवार ही देशाला लागलेली कीड आहे. या त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता? मला वाटतं
की त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे मनोहर भिडेंचे, की देशाचा नेता ज्याला पद्मभूषण अवॉर्डसुद्धा दिला गेलेला आहे, त्यांचा राजकारणातला अनुभव हा 50 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यांचे संसदीय कामकाज जंत्री मोठी आहे त्यांची. त्यांच्या विकासाच्या कामाची, ओव्हरऑल कामाची, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, उद्योगांच्या संदर्भातली भूमिका असेल, पुणे शहरामध्ये जे वेगवेगळे उद्योग आणले गेले, महाराष्ट्रामध्ये MIDC स्थापन केल्या गेल्या, त्या माध्यमातून रोजगार निर्माण झाला, ह्या बाबतीत त्यांची जी भूमिका आहे पवारसाहेबांची ही निर्विवाद फार मोठी आहे. आणि मला वाटतं भिडेंसारख्या व्यक्तींचं आपण थोडंसं दुर्लक्षच केलं पाहिजे. कोणी उठणार आणि काही बोलणार त्यांच्या तोंडात, आणि त्याला प्रत्येकाला उत्तर देण्यात बसण्यात काय अर्थ नाही आहे. आपण त्यांना निग्लेक्ट केलं पाहिजे. या शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 119 नगरसेवक, म्हणजे हे संख्याबळ भाजपाचं आहे. तुमचं संख्याबळ मात्र अल्पसंख्यामध्ये आहे. भाजपाकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल का? त्यांच्याकडे ब्रुटल मेजॉरिटी आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा आम्ही अन्य पक्ष असतील, आम्ही एकत्र होऊन आम्ही त्यांच्या चुकीच्या कामाला आम्ही वाचा फोडणार आहोत. प्रशासनाला आम्ही जबाबदार धरणार आहोत. आणि आम्हाला लोकशाहीने जी काही सगळी अस्त्र दिलेली आहेत, आमच्या सभा कामकाज नियमावलीमध्ये जी काय आम्हाला अस्त्र दिलेले आहेत, त्या आम्ही सगळ्या अस्त्रांचा वापर करून आम्ही पुणेकरांचे प्रश्न आम्ही चव्हाट्यावर मांडू. पुणेकरांचे प्रश्न जे आहे ते सातत्याने चव्हाट्यावरती मांडू, आणि जे आम्हाला लोकशाहीने अस्त्र दिले आहे ते अस्त्राचा वापर जर सत्ताधारी चुकत असतील तर ते चुकांना वाचा फोडण्याचं काम आम्ही सातत्यानं करत राहू, अशी प्रतिक्रिया जी आहे ते निलेश निकम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.